भाग्यनगर पोलीस ठाण्यात हद्दीत घडलेल्या घरफोडी प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे। फिर्यादी महिलेनेच लाखो रुपये चोरी गेल्याचा बनाव केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे। पोलिसांनी फिर्यादी महिलेसह घरफोडी करणाऱ्या 5 जणांना अटक केली आहे। 15 फेब्रुवारी रोजी संभाजीनगरमधील रहिवाशी मंगल जंगलोड यांच्या घरी घरफोडी झाली होती। सोन्या चांदीचे दागिने, घड्याळ आणि रोख 12,50,000 रुपये गेल्याची फिर्याद देण्यात आली। चोरटे तुळजापूर येथे असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। 2 पुरुष आणि 3 महिला असे एकूण 5 चोरट्यांना पोलिसांनी तुळजापूरमधून अटक केली। विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या 5 चोरट्यांपैकी 2 महिला फिर्यादी महिलेच्या घराशेजारी राहत असून त्या मैत्रिणी आहेत। घरफोडीचा प्लॅन मैत्रिणींनीच घडवून आणला होता। दरम्यान सोन्या चांदीचे दागिने आणि इतर ऐवज चोरल्याचे चोरट्यांनी कबूल केले, पण रोख रक्कम चोरली नसल्याचे या चोरट्यांनी सांगितले। त्यानंतर पोलिसांना संशय आला आणि फिर्यादी महिलेचीच उलट तपासणी केली। यावेळी या महिलेने काही दिवसांपूर्वी रोख रक्कम आपल्या आईकडे ठेवली आणि चोरी झाल्याचा बनाव केल्याचे तपासात निष्पन्न झाले। भाग्यनगर पोलिसांनी फिर्यादी महिलेवर गुन्हा दाखल करून ती 12.5 लाख रुपयांची रक्कमही जप्त केली। महिलेने ही रक्कम अशा प्रकारे लपवण्याचा प्रयत्न का केला याचा तपास पोलीस करत आहेत। पोलीस ठाणे भाग्यनगर हद्दीत दिनांक 15/2/26 रोजी मंगल पोशिट्टी जांगिलवाड राहणार संभाजीनगर कॅनल रोड यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली की माझ्या घरी मोठी घरफोडी झालेली आहे आणि त्यामध्ये 12.5 लाख रुपये व सोन्या चांदीचे दागिने असे साहित्य चोरी गेलेले आहे। त्यानंतर आम्ही सदर घटनास्थळी भेट दिली, आमची DB टीम यांनी भेट दिली व घटना घडल्याची खात्री पटल्यानंतर आम्ही सदरची माहिती माननीय पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री गुरव साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रामेश्वर व्यंजने साहेब यांना सदर घटनेची माहिती दिली। त्यांनी त्या घटनेच्या अनुषंगाने तपास करण्याबाबत सूचना दिल्यामुळे सदर महिलेची फिर्याद नोंदवून त्यामध्ये PSI देशमुख आणि DB टीम यांना आदेशित केले। त्याप्रमाणे त्यांनी जी माहिती उपलब्ध झाली होती त्यामध्ये फिर्यादी महिलाची एक मैत्रीण जेव्हा सदर महिलेकडे हे 12.5 लाख रुपये आले होते तेव्हा तिच्या घरी असल्याची माहिती मिळाली होती। त्यावरून ती प्रथम संशयित होती आणि तिची माहिती, तिचं लोकेशन घेतल्यानंतर ती नांदेड शहरात नसून बाहेरगावी असल्याची माहिती मिळाली। त्यामुळे सदर मागावर जाऊन सदर महिला व इतर तिच्यासोबतची एक मैत्रीण असे आम्ही संशयित म्हणून त्यांना ताब्यात घेण्यासाठी गेलो होतो। परंतु तिथे गेल्यानंतर असं लक्षात आलं की ते दोन महिला नसून त्यांच्यासोबत आणखी एक महिला व 2 पुरुष आहेत। असे एकूण 5 आरोपी मिळून त्यांनी सदरची घटना केलेली आहे। त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आणि गुन्ह्यातील सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने तसेच काही बेंटेक्सचे दागिने सदरचं साहित्य पोलिसांसमक्ष हजर केलं, ते पोलिसांनी जप्त केलेलं आहे। परंतु त्यांच्याकडे विचारपूस करताना त्यांनी कुठलीही कॅश चोरी केली नसल्याची माहिती मिळाली आणि वारंवार इंट्रोगेट करून वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्यांना सेपरेट आरोपींना करूनही विचारपूस केली तरी त्यांनी कॅश आम्ही चोरली नसल्याचे सांगितले। त्यावरून पुन्हा फिर्यादीकडे सखोल तपास करण्यात आला व तिला क्रॉस चेक करण्यात आलं। तेव्हा असं लक्षात आलं की फिर्यादीकडे जे तिच्या आईने ठेवलेले 12.5 लाख रुपये होते ती पुन्हा फिर्यादीने तिची आई येऊन परत घेऊन गेलेली होती, परंतु तिने पोलिसांना माहिती खोटी दिली होती। मग सदर फिर्यादीची आई यांनाही आम्ही त्यांच्या गावावरून बोलावून घेतलं आणि त्यांना पैशाबद्दल विचारणा केली असता त्यांनी ते पैसे समक्ष हजर केले। ते पैसेही ताब्यात घेण्यात आले आणि सदर महिलेला साक्षीदार करून फिर्यादी महिला हिने 12.5 लाख रुपये चोरी गेलेले नसतानाही चोरी गेली म्हणून आम्हाला खोटी माहिती दिली। घरफोडी झालेली होती परंतु त्यामध्ये कॅश कुठलीही चोरी गेलेली नव्हती, तरीसुद्धा कॅश चोरी गेली आहे अशी माहिती दिली, बनाव केला। त्यामुळे सदर महिलेला देखील या गुन्ह्यामध्ये कलमवाढ करून आरोपी करण्यात आलेले आहे। काय उद्देश होता महिलेचा? तिचा उद्देश तर मी माझ्या घरात चोरी झाली आणि मी त्या टेन्शनमध्ये सांगून दिलं की माझ्याकडचे पैसे पण चोरी गेलेले आहेत, परंतु असा पर्टिक्युलर काही उद्देश त्यामध्ये दिसून आलेला नाही। तपास चालू आहे। सध्या 5 आरोपींचा 2 दिवसांचा PCR मिळालेला आहे।